पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये 25 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली असून या प्रकरणात मृत तरुणाच्या भावाने एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करत पाचोरा पोलिसात तक्रार दिल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील गिरड येथील रवींद्र संजय मोरे कोळी वय 25 हा पाचोरा शहरातील बाजी मंडई परिसरात मालक मेन्स वेअर्स नावाचे कपड्याचे दुकान चालवित होता। त्याचे पाचोरा तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले। दरम्यान दिनांक 28 मे गुरुवारी सकाळी रवींद्र हा नेहमीप्रमाणे घरातून दुकानासाठी पाचोराकडे रवाना झाला होता। काही वेळानंतर त्याने जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेतल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली। रुग्णवाहिका चालक संजीव भाऊ व मित्रांच्या मदतीने त्यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासून दुपारी 12:05 मृत घोषित केले। या घटनेनंतर मृताचा भाऊ राहुल कोळी यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत एका तरुणीने रवींद्रला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तसेच या प्रकरणात काही संबंधित व्यक्तींनी मदत केल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले। तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मयताचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे। या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेमुळे पाचोरा शहरासह गिरड परिसरात मोठी चर्चा रंगली असून प्रेमसंबंधातून आणखीन एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।